नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क, प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका। सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा। चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये। क्लेरा ब्रूस गर्ल्स हायस्कूल, स्टेशन रोड, अहमदनगर। वेळ दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत। नाशिकहून पंढरपूरला निघालेल्या सायकल वारीचे शहरात हुंडेकरी परिवाराच्या वतीने स्वागत। मुस्लिम समाजातील उद्योजक मागील 12 वर्षांपासून करतात सेवा। आषाढी एकादशी निमित्त नाशिक ते पंढरपूरला निघालेल्या सायकल वारीचे शहरात हुंडेकरी परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले। नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने मागील 12 वर्षांपासून सायकल वारीचे आयोजन केले जात असून दरवर्षी करीम शेठ हुंडेकरी या सायकल वारीचे स्वागत करून हुंडेकरी लॉनमध्ये त्यांच्या जेवणाची, राहण्याची आणि अल्पोपहाराची व्यवस्था करत असतात। मुस्लिम समाजातील हाजी करीम शेठ हुंडेकरी यांनी नाशिकहून पंढरपूरला सायकलवर जाणाऱ्या वारकऱ्यांचे मनोभावे स्वागत करून दरवर्षी वारकरी माझ्या दारात येतो, मी नशीबवान असल्याची भावना व्यक्त केली आहे। यावेळी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर मनीषा रोंदळ, माधुरी गडाख, मोहन देसाई, वैशाली शेलार, साधना दुसाणे, मनीषा पवार यांनी हुंडेकरी यांचा सत्कार केला। आमदार संग्राम जगताप यांनी पंढरपूरला सायकलवर निघालेल्या वारीला शुभेच्छा दिल्या। प्रारंभी युगंधर वाद्यपथकाने ढोलचे वादन करून दिंडीचं स्वागत केलं। 75 सायकलपटूंच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या दिंडीत तब्बल 500 महिला आणि पुरुष सायकलपटू दरवर्षी सहभागी होत आहेत। पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याचा जागर करीत निघालेल्या या सायकल दिंडीचा पहिला मुक्काम हुंडेकरी लॉनमध्ये असतो। दरवर्षी हुंडेकरी लॉन त्यांच्या स्वागतासाठी खुलं ठेवलं जातं। या सोहळ्यासाठी लग्नाची तारीख देखील घेतली जात नाही, तर तो दिवस फक्त या वारकऱ्यांसाठी राखीव ठेवला जातो। यामध्ये सर्व सायकलपटू वारकऱ्यांच्या राहण्यापासून ते नाश्ता आणि जेवणाची उत्तम प्रकारे काळजी घेतली जाते। संपादक नासिक ग्रुप से, साइकिल फाउंडेशन से समझे वारकरी बंधू बहिणी, मी तुम्हाला आज 12 वर्ष झाले। सुरुवात झाली होती 25 लोकांची। आज परमेश्वरची आणि कृपाने आज 500 लोक सायकल सवारी नाशिकला करतात। वारकरी हा म्हणजे शब्द असा आहे, वारकरी ज्याच्या दारात आला हे नसीबवान असतं। मी नसीबवान आहे की वारकरी माझ्या दारात येतं, त्याचं भटकत काय आहे परमेश्वर हे समजायला देत नाही। की एक माझे हे लोकांची कृपा आहे की माझ्याकडे 2 महिने अगोदर ते सांगते या तारीखला यायचं। माझ्याकडे आता लग्न सराई असल्यामुळे मी त्याला ढोल पथक बी आमचा 8 वर्षापासून माझ्याकडे थोडे, पण या वर्षी त्यांना मी थोडासा लग्न असल्यामुळे पोस्टपोन केलं त्यांचं। आता शेजारी ते ढोल पथकचा, पण पुढच्या वर्षी परत त्यांना मी देणार या शब्द देतो। कार्यक्रमाचे अध्यक्ष करीम भाई, आमचे सर्वांचे लाडके सायकलिस्ट संजय बारकुंड साहेब, वारी प्रमुख भोसले साहेब, वारी प्रमुख अरुणजी पवार साहेब, माजी अध्यक्ष किशोर माने साहेब व सर्व इथे उपस्थित सायकल बंधू व भगिनींनो, करीम भाई बद्दल जेवढं बोलता येईल तेवढं कमी आहे। माझ्याकडे थोडे शब्द पण नाही करीम भाई बद्दल, कारण 2014 साली मी जेव्हा आलो होतो पहिल्यांदा, तेव्हा बैजल सर आम्ही मला वाटतं 75 लोक होतो पहिल्या सेकंड टाइम मध्ये। सेकंड या थर्ड तेव्हा नाना पण होते, नाना आहे आता इथे आठवले। आणि मला वाटतं तेव्हा हा हॉल नव्हता, तेव्हा आपण बाहेर गार्डन मध्ये आपण झाला आपला विषय की असं असं। आणि तेव्हा पहिल्यांदा मी जेव्हा करीम भाईंना भेटलो आणि करीम भाईंनी जेव्हा सांगितलं या सगळ्या गोष्टी की जोपर्यंत मी आहे एक वारकरी म्हणून मी आलो, आणि जर माझं ज्ञान कमी असेल किंवा तुम्हाला सर्वांना परिचित असेल, संत तुकाराम महाराजांची पालखी
नाशिकच्या मंदिरातून निघते आणि त्याच गावामध्ये एका ठिकाणी प्रथम दर्शनाला जाते. मी चुकत नसेल तर तो दर्गा आहे, मी चुकत नसेल तर तो दर्गा आहे. नाव मला आठवत नाही, लक्षात नाही. ती संत तुकोबांची पालखी तिथून निघून दर्ग्यामध्ये जाते आणि पुढे मार्गक्रमण करते. तसंच आपलं नाशिक सायकलिस्टची वारी, पंढरपूर वारी 12 वर्षापासून सुरू झाली आणि ती 12 वर्षापासूनची वारी नगरमध्ये गरीब बाईच्या घरी मुक्कामाला येते. असून देखील त्यांनी आधी जो दिलेला शब्द तो शब्द पाळला. तर माणसं असावी तर अशी आणि माणसं जोडावी तर अशा प्रकारची जोडावी. आम्ही तर खरं तर आम्हाला स्वतःला एक नशीबवान समजतो की आम्ही एक वारकरी आहोत आणि एक तरी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे असतात, पण जेव्हा वारी करतो की वारकरी तो सगळं जो डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी त्याची तयार होत असते, सकारात्मक भावना निर्माण होत असते आणि विचारांची देवाणघेवाण होत असते. इथनं खूप काही शिकण्यासारखं असतं आणि अशीच वारी पांडुरंगाच्या चरणी आमची अविरत घडो आणि नेहमी असंच आम्ही तुमच्याकडे इथंच आदरातिथ्यासाठी नेहमी येत राहो हीच आशा बाळगतो. आज हा सगळा उत्साह सगळं हे बघून आमच्या नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या महिलांचा जोश बघून आज नेहा मॅडमला सुद्धा 1-2 शब्द बोलण्याची इच्छा आहे. तर मी नेहा मॅडमला